तर हाय मंडळी, सकाळी लवकर आवरलं. पाडवा होता, मग सगळं आवरून मी पुलाव बनवायच्या तयारीला लागले. सगळं फ्राय करून घेतलं आणि मग मस्त असा पुलाव केला. ते खाऊन मग मी बॅग भरायला घेतली आणि आवरून आम्ही स्वारगेटला गेलो. पण तिकडे खूप म्हणजे खूपच मोठी लाईन होती. मग तिकडेच आमचे 2 तास लाईनमध्ये गेले. लाईनमध्ये थांबलो आणि फायनली आमचा नंबर आला. मग लाईनमध्ये थांबून ऑलरेडी माझी सगळी एनर्जी गेली होती. पण मग बारामतीमध्ये पोहोचले आणि ह्या छोट्या पार्सलला पाहिलं आणि सगळा थकवा गेला. मग आम्ही घरी आलो आणि तोपर्यंत पशाने हे सगळे फटाके वगैरे आणले होते. मग आणि ह्यात सगळ्यात परीची पण मस्ती सुरूच होती. मग आईने मस्त असा बटाटा वडा आणि सॅम्पल बनवलं होतं. ते खाल्लं आणि मग आईने पप्पांना दिवाळी पाडव्याचं औक्षण केलं आणि मग आम्ही आवरून बाहेर गेलो दीदी आणि आईच्या शॉपिंगला. मग शॉपिंग केली आणि बारामतीमध्ये दिवाळीमुळे इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं. खूप छान दिसत होतं. तर आता तुम्हीच बघा आमच्या बारामतीची ही झलक.